नमस्कार मंडळी. बहरलेली आणि हिरवीगार तुळस तुम्हाला सुद्धा बघायला आवडते ना? हिरवीगार तुळस बघून मन अगदी प्रसन्न होते. पण कधी कधी ही तुळस अचानक कोमेजते किंवा सुकून जाते. हा बदल फक्त ऋतुमानानुसार होतो का? नाही, तर वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपातून काही संकेत आपल्याला मिळत असतात. आणि हे संकेत आपण समजून घेतले तर येणाऱ्या संकटाची आधीच चाहूल आपल्याला लागते आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधीही आपल्याला मिळते. तुळस ही केवळ एक वनस्पती नसून आपल्या घरातील सुख शांतीचे प्रतीक मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असलीच पाहिजे. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की तुळस ही आपल्याला कोणकोणते संकेत देत असते, कोणते शुभ संकेत आपल्याला देत असते आणि कोणते अशुभ संकेत आपल्याला देत असते. याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. तिला देवीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात तुळस असते तिथे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. तुळस फक्त आध्यात्मिकच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. तर बघा, आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल आणि समृद्धी येणार असेल तर घरातील तुळस ही खूप हिरवीगार, ताजी आणि भरभरून वाढलेली दिसते. तिच्यावर नवीन कोवळी पाने येतात आणि ती ताजीतवाने फुललेली दिसते. प्रत्येक स्त्रीने दररोज तुळशीला पाणी घालावे. पाणी घालताना शुद्ध पाणी म्हणजेच आपण जे पाणी पितो तेच पाणी आपण तुळशीला घालावे. दुसरे कोणतेही अशुद्ध व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नका. जर आपण तुळशीला अशुद्ध पाणी दिलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळत नाहीत, उलट त्याचे वाईट परिणामच आपल्याला भोगावे लागतात. तसेच तुळशीच्या कुंडीत दुसरी तुळशीचे रोपे उगवले तर हे सामान्य नसून त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप पॉझिटिव्ह मानले जाते. असे मानले जाते की घरात वाढती सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि देवाची कृपा घरात आहे. घरात सुख शांती टिकून राहणार आहे, कुटुंबात आनंद वाढणार आहे आणि काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक कमाई वाढणार आहे आणि तुमच्या व्यवसायात सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते. म्हणजे तुमच्या घराची प्रगती होणार आहे आणि तुमच्या आनंदात देखील वाढ होणार आहे. तसेच बघा, आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो त्यावेळेस पाणी घालताना तांब्याच्या किंवा पितळाच्या तांब्यातूनच आपल्याला तुळशीला पाणी घालायचे आहे. आणि पाणी घालताना मनात सकारात्मक विचार ठेवणे आणि मनापासून प्रार्थना करणे खूप महत्त्वाचे आहे. तुळशीला पाणी घालताना ओम तुलसे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. त्याचबरोबर बघा, तुळशीवर मंजिरी येणे म्हणजे माता लक्ष्मी प्रसन्न आहे आणि घरात धन समृद्धी वाढण्याचा संकेत मानला जातो. त्याचबरोबर तुळशीची मंजिरी देवाला अर्पण करणं देखील खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे पूजा करताना त्या वापरल्या तर अधिक पुण्य आपल्याला मिळतं. आता बघा, आपण तुळशीची कितीही काळजी घेतली, तिला कितीही जपलं तरी ती कधी कधी सुकून जाते आणि तुळशी सुकणे म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन जाते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आपल्या घरावरील देवांची कृपा कमी होते असे मानले जाते. आपल्याला काहीतरी आर्थिक अडचणी किंवा इतर अडचणी असतील त्यांना सामोरे जावं लागतं. घरात वादविवाद वाढतात असेही मानलं जातं. म्हणूनच तुळशीचे झाड कधीही सुकून देऊ नका. दररोज त्याची काळजी घेत जा. तसेच तुमच्या घरासमोर इतर कोणतेही सुकलेले झाड किंवा वाळलेले झाड असू नये. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करते. म्हणूनच आपल्या दारासमोरील झाडे नेहमी टवटवीत आणि फुलांप्रमाणे फुललेले असावे. त्यामुळे आपला संसार देखील फुलासारखा फुलतो आणि हसता खेळता राहतो. आणि बघा, जर एखाद्या स्त्रीला तिचा नवरा त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी अर्पण करावे. तसेच पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबही घेणार नाही असा संकल्प करावा. त्यामुळे तिला उत्तम पतिसौख्य प्राप्त होईल. आणि बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर रोज संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावा. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मी कायमची आपल्या घरामध्ये वास्तव्यास राहते.
त्यामुळे आपल्या घरातील वादविवाद, सततच्या कटकटी निघून जातात आणि आनंदाचे दिवस येतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे. आणि ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येतं. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस असेल तिथे वादविवाद, कलह, आर्थिक तंगी या सर्व अडचणी दिसून येतात. तसेच बघा, बऱ्याचदा तुळशीच्या जवळ मुंग्या होतात आणि आपले घर मातीत बनवतात. तसेच इतर कोणतेही कीटक तिथे येतात. हे अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरावर एखादे मोठे संकट येऊ शकतं किंवा एखादा व्यक्ती आजारी पडू शकतो आणि त्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागेल. पण बघा, हे सर्व संकेत आपल्याला सावध राहण्याचा इशारा देतात. योग्य वेळी काळजी घेतली, देवाची प्रार्थना केली आणि सकारात्मक विचार ठेवले तर येणारे संकट सहज टाळता येऊ शकतं. तर बघा, अशा वेळी आपल्या घरात शांतता ठेवा, देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या. कारण वेळेवर घेतलेली एक छोटीशी काळजी मोठे संकट टाळू शकते. लक्षात ठेवा, संकेत आपल्याला घाबरवण्यासाठी नसतात, तर आपल्याला योग्य दिशेने चालण्याचा मार्ग दाखवण्यासाठी असतात. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.